सभासदांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढले, हे तर माझे कर्तव्यच. आमदार अभिजित पाटील. ट्रॅक्टर मालक आणि सर्व हितचिंतक सहकारी मित्रांनो, खरं तर आजचा क्षण हा आबासाहेब आमच्या सर्व संचालकांसाठी अभिमानास्पद आहे. आत्ताच माजी संचालकांनी सांगितलं, ही पूर्वी काढलेलं कर्ज आहे. सुरुवातीला ज्या दिवशी आपण ह्या कारखान्याची निवडणूक जिंकून या ठिकाणी आलतो, त्या दिवशी या प्रांगणातून आपण एक विश्वास दिला होता की आजपासून 3ऱ्या वर्षी आपला हात कोणालाही धरू दिला नाही. आणि आज खऱ्या अर्थानं तो दिवस तुम्ही आमच्या समोर आणून ठेवला. त्याबद्दल सर्व सभासदाच्या वतीनं, आमच्या वतीनं अंतःकरणपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं तुम्ही आमच्या जीवनात एक विठ्ठल रूपी आला आणि तुम्ही आमचं जीवनमान बदलण्याचा हा प्रयत्न करताय. आज गेल्या 8-9 वर्षापासून या सर्व शेतकऱ्यांची, या वाहन मालकांची आर्थिक नाडी बंद पडली होती. आबा, एकही बँक यांना दारात उभा राहू देत नव्हती. एकही पतसंस्था उतारा बघितलं तर तोंडावर माघारी फेकून देत होती. आणि ही लोक नाविलाजानं खाजगी सावकाराच्या दारात जावं लागलं. अनेकांना या थकीत कर्जामुळं स्वतःची एकर अनेक वाहन मालकांना जमीन विकावं लागलेली आहे. सगळ्यात मोठी ही शोकांतिका आहे. परंतु आज हा सगळ्यात मोठा गळफास तुम्ही या ठिकाणी सोडवला. आणि या विठ्ठल कारखान्याच्या या नगरीतून जी लोक आज 350 कोटी कुठे गेलो म्हणून प्रश्न विचारतायत, त्यांना मी विनंती करतो, तुम्हाला वेळ काढून या कारखान्याच्या परिसरातून, कारखान्याच्या आतून एक फेरफटका मारा आणि मग तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा, 350 कोटी रुपये कुठे गेले. आम्ही आबांसोबत आता फेरफटका मारला. आलेल्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, जाता जाता थोडीशी वाट वाकडी करून अलीकडच्या गेटनं आत जावा आणि पलीकडून बाहेर जावा. मला वाटतं कारखान्याचं फाउंडेशन, चॅनेल आणि पत्र जुनं राहिलेत. आता इतकं मटेरियल नवीन त्या ठिकाणी आणून टाकलं आणि आपला 7,000 टनाचा कारखाना 14,000 टनानं चालणार आहे. आणि ज्या नवीन अत्याधुनिक मशिनरी मागवलेल्या आहेत त्याची सर्व माहिती आता आबांनी आम्हाला दिली. जेवढी गरज आहे त्यापेक्षा 1000-2000 टनानं वाढीव असणाऱ्या सर्व आधुनिक मशिनरी या ठिकाणी मागवलेल्या आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं अन्नाच्या काळातले मागचे सोनेरी दिवस आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्याची ही चाहूल आहे. त्यामुळे मी जाता जाता एवढं सांगतो, आबासाहेब या 1200 शेतकऱ्यांचा, वाहन मालकाचा आणि सभासदाचा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच लाल दिवा भेटावा अशी सुद्धा या पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि कारखान्याचे चेअरमन अभिजिताबा पाटील, व्हाईस चेअरमन औरंगे सर, तसेच सर्व संचालक मंडळ, तसेच सर्व आजी माजी संचालक, समोर बसलेले सर्व हितचिंतक, सभासद आणि ट्रॅक्टर मालक. आत्ता जे मस्के सरांनी सांगितलं, जुन्या काळातलं काढलेलं कर्ज ही आता नवीन संचालक बोर्डाला फेडावं लागलं, हे अगदी बरोबर आहे. त्यात कुणी आम्ही सुद्धा आता म्हणजे चुकीचं म्हणणार नाही. जी काय आहे ती खरं, ते खरं आहे. आणि या गोष्टीसाठी आबांनी एक तळमळीन चांगला निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. तसेच या ठिकाणी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचा सर्वांचा आभार मानतो. आणि यापुढेही या कारखान्याची
चेअरमन साहेब आबासाहेब यांच्या हातून या कारखान्याची अशीच भरभराट हो राहो अशीच या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. कारखान्याची सुरुवात झाली त्या दिवसापासून हा येणारा हंगाम म्हणजे 50वा आपण यावर्षी अहवाल वाचन करणार आहोत. आणि मग अण्णांनी लावलेलं रोपटं त्याला वसंतदादांनी भारतनानांनी वाढवलं आणि त्याची पुढची जबाबदारी आपल्या सगळ्यांमुळं आम्हा संचालक मंडळाच्या खांद्यावर आली. आणि ती निवडणुकीमध्ये जे जे बोललो होतो ते एक एक टप्प्यानं पार करायची सुरुवात झाली. मस्के सरांनी प्रास्ताविकात सांगितलं की थोडा उशीर लागला आणि वेळ मागितला. बँका जप्ती नोटिसा, ह्या बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, DRT कोर्टात केस, तुमची केस, इथल्या कोर्टात तारखा, तुम्हाला सगळ्याला नोटिसा, तुम्हाला कुठं कर्ज मिळत नाही, विठ्ठल कारखान्याला कुठं कर्ज मिळत नाही. आम्हाला संचालकांच्या नावावर कर्ज घेऊन ह्यात पैसे टाकावं लागले. पहिली 40 कोटीची बिलं द्यावं लागली. तेव्हा सूर लागला. ती सूर संपेस्तोवर आपला कारखान्याची गाळप पहिल्या वर्षी आपण बघितलं, दुसऱ्या वर्षी आपण 11 लाखापर्यंत गाळप करायचं त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळं सेट झालं. आणि नेमकं दुष्काळानं पाऊस आणि ऊस कमी झाला. गेला हंगाम नेमका तोंडाला अडचणीचा आला. त्या परिस्थितीत आपल्याला कुलूप लावलेलं, जप्ती झालेली, इकडून तिकडं तिकडून इकडं सगळं बघितलं सगळ्यांनी. पण त्याच्यातनं मार्ग काढून कारखान्याला धक्का लागू नये ही भूमिका मात्र आपण प्रामाणिकपणे पाळली. आपल्याला सरकारनं देखील कर्ज दिलं, मदत केली. कर्ज देत असताना मदत केली. आपण ही भूमिका घेतली सगळ्यात पहिल्यांदा की ज्यांचं आपल्याला कर्ज फेडायचंय. मग आपल्याला पण माहिती आहे की बँक ऑफ बडोदाचं कर्ज होतं, बँक ऑफ इंडियाचं होतं, मागं OTS झालं होतं. त्या OTSला त्या ठिकाणी मुदत संपल्यामुळं एकच हप्ता भरला होता आणि वरचा हप्त्याला उशीर झाला. त्याचे पैसे भरायला बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग ही सगळं मोकळं करायचं. पण ही मोकळं करताना आपल्याला सगळ्याला माहिती आहे OTS झालं म्हणजे तुम्हाला पुन्हा 5 वर्ष कर्ज मिळत नाही, ही अडचण होती. मग कोर्टात केस होती. मग कोर्टात कॉम्प्रोमाइज डिग्री दाखल केली आणि त्याच्यामध्ये अट्ट काय टाकली मी, पैसे भरायचेत. सगळ्याला माहित होतं पैसे आले ती भरतय. पण आता पैसे असल्यावर कुणाच्या हातात डाव आहे? आपल्याला काय करायचं होतं तर तुम्हाला पुन्हा कर्ज मिळालं पाहिजे, सिबिलची अट्ट. म्हणून आपण त्याच्यात लिहून घेतलं. मी तुम्हाला का ही फाईल आणली आहे सोबत तर माहीत असावं की नेमकं काय होतंय, काही जणांचा गैरसमज होतो. तर याच्यात आपण OTS मध्ये ठरल्याप्रमाणे वादी बँक, प्रतिवादी शेतकरी साखर कारखाना यांच्या नावे नो ड्यू सर्टिफिकेट देणार असून प्रति शेतकरी यांना म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला वादी बँकेची कडे यानंतर कोणतेही कर्ज प्रकरण केल्यास त्या कर्ज प्रकरणाला या OTS ची बाधा येणार नाही. असं कुणाचं लिहिलंय मी? कोर्टाकडनं. ही आपली जी डिग्री दिली ह्याच्यावर कोर्टाचा आदेश घेतला आपण. मग एकदा कोर्टाने लिहून दिल्यावर तर आता कोण नाही वर. आणि एवढं स्पष्ट लिहून घेतलंय. कोणच्या? आता मी ते तुम्हाला सांगतो. आज आता दाखला आलाय, आता तुम्हाला दाखला दिलाय. तुम्हाला पीक कर्ज जर देत नाही, आता परवा पंचायत समितीत बैठक घेतली होती, तुम्ही ऐकलं असेल. त्यात कर्ज का देत नाहीत त्या कमिटीवर पण मीच आहे. त्यामुळं तुम्हाला द्यायला लावण्यासाठी आपण त्या ठिकाणी करू. फक्त काय आहे, आता जर ही लिहिलेलं नसतं तर बँकेला कारण होतं तुमच्या माझ्या पुढं. आता कोर्टाकडनं लिहून घेतलंय
त्याच्यामुळं ह्याच्यामुळं अडणार नाही. दुसऱ्या काय कारणानं असलं तरी सोडवू, नाही तरी पण मीच आहे ना सोडवायला तुमचा, त्यामुळं ती पण सोडवू. बँक ऑफ बडोदाला सोमवारी आपण बोलतो. तुम्हाला असं जर कुणाचं असलं तर अवश्य भेटा, मला सांगा, म्हणजे तुम्हाला कर्ज मिळेल. आता पहिल्यांदा काय होणार सांगतो मला, सिबिल तुमचं खराब आहे का, तर खराब आहे. 1 वर्षात सुधारणार आहे का, नाही. पण तुम्हाला पीक कर्ज देताना सिबिल बघून मग पीक कर्ज घ्या. पुन्हा गोल्ड लोन एखादं घ्या 50,000 1 लाखाचं, किंवा आपल्याला थोडं कर्ज घेऊन ती फेडा. मग तुमचं ऑटोमॅटिकली ती जर 3 महिन्याला 6 महिन्याला 2-3दा जर कर्ज घेऊन फेडलं तर ऑटोमॅटिकली तुमचं सिबिल पण वर येतंय आणि तुम्हाला कुठलंही कर्ज घेताना ह्या दाखल्याची अडचण येणार नाही, ह्या कर्जाची, असं लिहून घेतलंय. कधी नाही द्यायला होतो ना मी तुम्हाला 2 वर्षापूर्वीच सांगताय. आता ऐका की मी तुम्हाला तारीख सांगतो. ही दाखला मला कधी आणून दिलाय, 6/9 तारखेला, 6/9/25, 6/9/25. आज तारीख 13 आहे, त्यामुळं 6/9/25चा दाखला आहे. देतो ना तुम्हाला मी, काय काळजी करू नका. आणि ह्याच नाही, कुणाचं बी असलं तर करून देतो, त्याची काळजी करू नका. पण मी उदाहरण का सांगतोय, कागद आपण त्यांच्याकडनं बांधून घेतलाय आणि बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया यांचं आता जी कर्ज आपल्याकडे होतं ते आता आपल्याला OTS माध्यमातून पर्याय नव्हता. पण एकदा आपण सगळी 1039 लोक ह्या कर्ज मिळण्यात आज मिळण्याच्या बरोबर वसुली बंद झाली, कोर्टात तारखा बंद झाल्या, वाद मिटला आणि तुम्ही कारखान्यानं तुमच्यावर ढकलाढकली बंद, सगळे विषय एक एक टप्पा सुरू झालाय. आणि त्या दृष्टीनं आज आपल्याला ही सगळ्याला दाखले देण्याचा कार्यक्रम आपण आयोजित केला. मी विशेष त्या ठिकाणी का बोलवलं तर आज माझ्यापेक्षा जास्त जुने दशरथ खळगे साहेब असतील, बापू असतील किंवा जुन्या संचालकाला ह्या लोकांचा त्रास होत होता. ही लोक त्यांच्याकडे जायची. ह्यांनी मला बऱ्याच वेळा कुणी सांगितलं होतं, म्हणून आज त्यांना पण बोलवलं, सगळ्याला निरोप दिलते मी. पण आज येताना दोघंच आली, पण आपण निरोप मात्र सगळ्याला दिले होते. त्याचं कारण होतं की बाबा आपण संस्था म्हणून राजकारण बाजूला ठेवू आणि एक आज काम झालंय ती तुम्हाला पण माहित व्हावं. उद्या तुमच्याकडे कोण आला, एखादा इथं आलाच नाही, त्याला ही बी सांगू शकतात कारखान्यावर दाखला घेऊन जावं, तुझं रुटीन लागलंय, ही माहित व्हावं म्हणून आपण ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करतोय. आज कारखान्याचं मग सचिन पाटील साहेब म्हणले तसं आत्ताच आम्ही त्या ठिकाणी कारखान्याचा आतला राऊंड घेतला बापू. सगळे आज 7,000 पहिल्यांदा आपण बघितलं, पूर्वी कारखाना किती चालत होता, पहिल्या वर्षी 7,000, परत 8,000वर गेलो आपण आणि आता आपण त्याला 14,000ची सगळी मशिनरी, आता 3 FFB 8,000च्या टाकल्यात, पॅन टाकलेत, मिल जुनी चालू केली, नवीन मिल चालू आहे, RPM त्याचे इन्क्रूज केलेत नवीन सिस्टीम नुसार सगळं. आता पूर्वी आज